नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी एक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणून ज्यांचा एक मोठा उल्लेख केला जातो ती शाळा म्हणजे राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. सातत्याने गुणवत्ता असेल, कला कौशल्य असतील, विविध स्पर्धा परीक्षा असतील, शालेय स्तरावरील यामध्ये गुणवत्तेची खाण म्हणून राणी पार्वती देवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडे पाहिलं जातं. येथील शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्यांचे संपूर्ण टीम अगदी मनापासून मुलांना घडविण्यात आपलं जीवन व्यतीत करतायत. सावंतवाडीमध्ये आज आपण आहोत आणि राणी पार्वती देवी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं या ठिकाणी स्नेह संगम म्हणून वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन सुरू आहे. माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीनं या ठिकाणी कलादालन उभं करण्यात आलं आहे. तुम्हाला असं वाटेल की मुंबई, पुणे किंवा कलकत्त्यासारख्या मोठ्या शहरामध्ये आपण ज्या पद्धतीने तिथले कमर्शियल आर्टिस्ट रेखाटतात तसंच रेखाटन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे आणि आपले शिक्षक, मुख्याध्यापक आणि कला शिक्षक श्री गावित सर यांच्या मेहनतीने हे सगळं उभं राहिलेलं आहे. आपण या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संप्रवीण खडकर मॅडम आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवत आहेत. नमस्कार. प्रथम आपलं या प्रशालेमध्ये मी स्वागत करतो. जिल्ह्यामध्ये आमची नावाजलेली संस्था आणि संस्थेची संचलित ही आपली शाळा आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खूप वाव दिला जातो. याचं श्रेय संस्थेला जात आहे, कारण त्यांनी आपल्याला भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्यांची एवढे तर रत्नपारखी आहेत की आमच्या कला शिक्षक गावित सरांसारखे असे हिरे त्यांनी निवडलेले आहेत. हिरा किमती आहे, पण सोन्याचं मोल हिरा वाढवतो. त्याप्रमाणे अशा शिक्षकांमुळे आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतोय. त्यामुळे मी खरंच संस्थेची ऋणी राहते या बाबतीत. नक्कीच या महाविद्यालयामधून अजून एक 2 दिवसांपूर्वी मोठी अचिव्हमेंट मिळाली. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप मिळवली आणि गेली कित्येक वर्ष सांस्कृतिक सेवा देणाऱ्या या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या आणि आमच्या ज्येष्ठ भगिनी डॉक्टर सुमेधा धुरी मॅडम आहेत. मॅडम, वक्तृत्व, कथाकथन, कला, क्रीडा, साहित्य या सगळ्या आणि गुणवत्ता म्हणजे शैक्षणिक सुद्धा या सर्व गुण संपन्न असं विद्यार्थ्यांना तुम्ही इथून घडवतायत. आताच आपण एक या फ्रेममध्ये रांगोळी जर बघितली की स्वर्गीय विकासभाई सावंत ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन या संस्थेसाठी समर्पित केलं, त्यांची हुबेहूब रांगोळी काढणारा कलावंत प्राध्यापक याच शाळेतून शिकून आज तो मोठा जातिवंत कलावंत झालेला आहे. पण त्याला पैलू पाडणारे हे सगळे गुरुजन आहेत. मॅडम, काय सांगाल? गुणवत्तेची ही खाण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळं नाव आणि वेगळी गुणवत्ता आरपीडी प्रशाले जी आहे आणि ज्युनियर कॉलेज आहे. अगदी बरोबर सांगितलं. आमच्याकडे गुणवान विद्यार्थी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. केवळ शैक्षणिक नाही, म्हणजे SSC HSC चे निकालच नाही, त्यात तर आम्ही अव्वल आहोतच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर आमचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं आपण आज ज्या कलादालनामध्ये उभे आहोत, पूर्णतः श्रेय गावित सरांचं आहे. 5वी पासून 12वी पर्यंतची मुलं अगदी हेरतात आणि त्यांच्याकडून वर्षभर काम करून घेतात आणि अशा प्रकारचं सर्वांग सुंदर असं दालन आपल्याला बघायला मिळतं. बाजूच्या दालनामध्ये आपल्याला रांगोळ्या मिळतात. बाहेर गेला तर आज सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात. अंतर्गत कॉलेजमध्ये स्पर्धा असतात, शाळेमध्ये स्पर्धा असतात, कथाकथन, वक्तृत्व या प्रकारच्या स्पर्धा, जेणेकरून त्या मुलांना व्यासपीठ मिळावं आणि त्याच्यातला जो गुणवान असेल तो आम्ही राज्यस्तरापर्यंत पाठवतो. म्हणजे त्याला आम्ही हेरतो आणि त्याच्याकडनं पूर्ण तयारी करून घेतो आणि म्हणूनच याच विद्यार्थ्यांकडून आमचं नाव राज्यस्तरापर्यंत जाऊन पोहोचतं.
अर्थात या सगळ्यामध्ये मॅडम जशा बोलल्या तसं सहकार्य आम्हाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व आमच्या संचालक आदरणीय संचालक मंडळांचं आहेच आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो. अभ्यासाबरोबरच या सगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सक्रिय ठेवतो आणि त्यांना पुढे आणत असतो. नक्कीच, कारण विद्यार्थी हे बुमरे नसतात आणि खर तर 11वी किंवा 9वी ते 12वी हे वय वादळी अशांततेचा काळ असतो. या वयामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रीट कराल, त्यांचं मानसिक जे काही खच्चीकरण झालेलं असतं, कुठेतरी हार्मोन सिक्रेशन झालेले असतात, कुठेतरी बाह्य जगात त्यांचं आकर्षण वाढत असतं आणि ह्या सगळ्या आता तर मोबाईलचं युग आहे, सोशल मीडियाचा फार मोठा फॅड आहे. याही सगळ्या चॅलेंजेसला फेस करून विद्यार्थ्यांमध्ये ठासून गुणवत्ता भरणारी ही सगळी मंडळी आहे. ज्युनियर कॉलेजचे मराठीचं अतिशय दर्जेदार अध्यापन करणारा व्यक्तिमत्व प्राध्यापक संतोषजी आपल्यासोबत आहेत. पातरवड सर, 11वी 10वी नंतर मुलं 11वी गेली 12वी गेली ही चंचल होतात आणि ही जी कला आहे ही लुप्त पावण्याची शक्यता आहे. अशा वेळेस त्यासमोर मोठं आव्हान आहे आणि पुढे पालकांच्या अपेक्षा असतात, नीट करावं, जेईई करावं, सायन्स करावं, विज्ञान करावं की कॉमर्स करावं. अशा वेळेस तुमची जबाबदारी फार मोठी वाढलेली असते. मार्गदर्शन करा. शिक्षण प्रसारक मंडळ सामग्री संचालित राणी पार्वती हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये फक्त क्रमिक अभ्यासक्रम जो आहे त्याच्यावरती भर न देता वर्षभर आम्ही करिअर गायडन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन देखील आम्ही करत असतो आणि यामध्ये खंबीर असं पाठबळ शिक्षण प्रसारक मंडळच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन घडवतोच आणि आताच तुम्ही म्हटलं सर की त्या प्रकारे विद्यार्थ्यांचं हे मानसिक वय जे आहे, हे जे 16, 17, 18 वर्ष जे आहे, धड शाळाही म्हणता येत नाही, धड खुळही म्हणता येत नाही, अशा प्रकारचं वादळी वय असतं. पण आमच्याकडे मानसशास्त्र विषयाचे तज्ञ प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग जे आहे ते वारंवार करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याचं आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होणार नाही. यासाठी आमचे प्राचार्य असू देत, उपप्राचार्य असू देत, पर्यवेक्षक असू देत किंवा संस्था असू देत, आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी असू देत, सर्व एकजुटीने आम्ही त्यासाठी वर्षभर झटत असतो. आणि म्हणूनच हे आज गावित सरांच्या माध्यमातून हे जे खुललेलं आज कला दालन आहे हे त्याचंच एक फलित आहे की प्राचार्य मॅडम असू देत, उपप्राचार्य मॅडम असू देत किंवा संस्था चालक असू देत, या सर्वांच्याच मार्गदर्शनामुळे हे सगळं आज भव्य दिव्य अशा प्रकारचं कलादालन उभं झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रीडा असू देत, करिअरच्या क्षेत्रात असू देत, सर्वच क्षेत्रांमध्ये आज आरपीडीचे विद्यार्थी चमकत आहेत. याचं कारण म्हणजे आम्ही सर्व स्तरावरती काम करतो आहोत आणि म्हणून आम्हाला असे सकारात्मक निकाल जे आहेत ते मिळत आहेत. नक्कीच, खर तर संस्था ही कशा पद्धतीने चालते. महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था आहेत, अनेक शिक्षण संस्था डबघाईला गेल्या. आता नवीन अभ्यासक्रम आला, अनेक शिक्षकांना प्रश्न पडले होते, पण स्वतः इथले जे संस्था चालक होते त्यांची आज कुठेतरी उणीव भासते आहे हे प्रकर्षाने जाणवत असतं. कालच्या दिवशी व्यासपीठावर ते सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे आणि त्याचा सर्वाधिक तुम्ही दोघी जण साक्षीदार आहात. विकासभाई सावंत, स्वर्गीय विकासभाई सावंत, आज विकासभाई जरी नसले त्यांचा जो संस्काराचा जो ढेवा आहे तो त्यांचे सुपुत्र आमचे सन्मित्र विक्रांतभाई आता ते हळूहळू रुजवत आहेत. आणि काल ते भाऊक झाले आणि बोलले की माझे आदर्श माझे बाबा असतील किंवा माझे आजोबा असतील भाईसाहेब सावंत माजी मंत्री, यांचा समर्थपणे वारसा चालवण्याची आम्ही प्रामाणिकपणे मेहनत घेऊ. मॅडम, शेवटी जाणार आहे मी गुरुवार्यांकडे ज्यांच्यामुळे हे उभं राहिलं, पण तत्पूर्वी तुम्हाला मी बटवट बस प्रश्न विचारतो. विकासभाईंची आज कशी आठवण होती? अगदी गॅदरिंग सुरू करायचं म्हटल्या क्षणापासून त्यांची आठवण येते आणि पावली त्यांची आठवण येते. कारण गॅदरिंग जितके आम्ही इन्व्हॉल्व असायचो ना, विद्यार्थी आणि शिक्षक,
तितकेच ते स्वतः वैयक्तिकरित्या त्यामध्ये इन्व्हॉल्व असायचे. अगदी गाणं कुठचं घेणार आहात इथपासून ते काय स्वागत गीतामध्ये काय असणार एवढा त्यांचा इंटरेस्ट असायचा. आणि आमच्या बरोबर ते व्यासपीठ तयार करताना सुद्धा रात्री 10-11 वाजेपर्यंत थांबायचे. अगदी शेवटची खुर्ची उचलेपर्यंत आणि कॅम्पसमधून शेवटचा विद्यार्थी जाईपर्यंत ते आमच्या सोबत असायचे. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांची उणीव ही पदोपदी जाणवते आहे. पण आम्हाला विश्वास आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चितच आहे. नक्कीच विश्वासाला पात्र आहात, म्हणूनच सातत्याने दिवसेंदिवस आरपीडी आणि शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीची जी उंची आहे शैक्षणिक आलेखाची ती वटवृक्षाप्रमाणे त्याच्या फांद्या विस्तारत आहेत आणि उंची देखील गगनाला एका भिडू पाहते. सर्वात शेवटी मी जातोय, ज्या कला दालनात आपण आहोत, हे कला दालन उभारण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, जीवाचं रान केलं. गणेशोत्सवामध्ये गणपती बनवणं असो, आकाशकंदील बनवणं असतो, दिवे बनवणं असो, खांद्याच्या मातीतला हिरा कोकणातल्या लाल मातीत आकाशभर झाला, तो कधी कोकणचा झाला हे आम्हाला कळलं नाही. गावित सरांकडे मी जातोय. गावित सर खरं तर मनापासून आणि म्हणून आम्ही मानाय कर्मभूमीमध्ये आमचा गावित या आडनावाला मी खरोखर नमस्कार. थोडी मेहनत म्हणजे 5वी पासून लहानपणापासून आम्ही आरेखनाला किंवा वेगवेगळ्या कला ज्या आहेत त्या मुलांकडनं सक्त कलागुणांना भाव देण्यासाठी ते मेहनत त्यांच्याकडनं करून घेतो. वारंवार त्यांना बसवतो. ते उपक्रम आम्ही राबवतो. जर तुम्ही शाळेच्या आवारात फिरत असला तर वारली पेंटिंग असेल किंवा भिंतीवरचं चित्र असेल स्पोर्टचं, ते आम्ही मुलांकडनंच करून घेतलंय. मुलांना 5वी पासून ते 12वी पर्यंत वेगवेगळ्या कला प्रकारात आम्ही त्यांना वेळ देऊन ती कामं करून घेतो. वर्षभर हे सातत्य असलं पाहिजे कलेमध्ये, तरच विद्यार्थी एवढी चांगली चित्र एवढ्या चांगलं कलादालन घडवू शकतात. त्यासाठी आम्हाला एक मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतो, सॉरी. गावित सरांचे विद्यार्थी सातत्याने रेखाकला असतील, चित्रकला असतील, भूगोल येतात आणि इंटरमिजिएट परीक्षेत सुद्धा येतात. तर ती जी तयारी करतात कारण त्याला मार्क्स वेगळी आहे त्याला, त्याबद्दल पण सांगा. पालकांना असं मला अपेक्षित आहे की अनेक पालक फक्त इंजिनियर, डॉक्टर आणि इतर, पण कला क्षेत्रात काय स्कोप आहे ते पण सांगा. कला क्षेत्रासाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या 2 शासकीय रेखाकला परीक्षा आहेत. त्या 2 परीक्षा पास झाल्यानंतर कला क्षेत्रासाठी फाईन आर्ट आहे, फाउंडेशन आहे, टेक्सटाईल आर्ट आहे, आता नवीन डिजिटल आर्ट आलंय किंवा अॅनिमेशन आहे, अशा AI आहे, या अनेक अशा याच्यात डिप्लोमा करू शकतात. त्यांना करिअर करता येतं. त्या व्यतिरिक्त मूर्तिकला आहे, मातीकाम आहे, स्कल्पचर आहे, याच्यात स्वतःचं करिअर त्यांना घडवता येतं. आणि ह्या परीक्षेचं महत्व म्हणजे काय की प्रत्येक इंटरमिजिएट पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला 10वीला A ग्रेड साठी 7 गुण मिळतात, B ग्रेड साठी 5 गुण मिळतात, C ग्रेड साठी 3 गुण मिळतात. ह्या प्रमाणपत्राचा पुढे उपयोग होतोय. वेगवेगळ्या डिप्लोमासाठी गेल्यानंतर या प्रमाणपत्राचा उपयोग होतो. किंवा डिग्रीला ऍडमिशनसाठी त्या ऍडमिशनसाठी पण या प्रमाणपत्राचा उपयोग त्या विद्यार्थ्याला पहिल्या वेळेत दिलं जातं. नक्कीच पालकांना आश्वस्त करतो की आपली मुलं केवळ अभ्यास न करता जर त्यांना सर्व कलागुण संपन्न बनवायचं असेल तर सावंतवाडी आणि दशक्रोशीतील पालकांना मी आवाहन करेल, विनंती करेल की आपली मुलं राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घातली की ती कुठली तरी कला जगण्यापुरतं जे काही आहे व्यक्तिमत्वाला गुण ते नक्कीच तेवढे गुणसंपन्न होतील असा आशाद्वायक या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या संस्थेला आमच्या चॅनलच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती अशीच गगनाला भिडो हीच अपेक्षा करतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट सामाजिक परत सत्यार्थासाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी.